नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली। महायुतीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते यांच्याकडून अनेक दावे प्रतिदावे केले जातात। रामदास कदम म्हणतात की भाजपने आमचा केसाने गळा कापू नये, मोदी शहांनी राज्यातील भाजप नेत्यांचे कान टोचावेत। 2019 मध्ये अखंड शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले। ते कोणामुळे निवडून आले हे रामदास कदमांना आठवत नाही। राष्ट्रवादी एकसंघ असताना त्यांनी 22 जागा लढवून त्यातील फक्त 5 जागा जिंकल्या होत्या। त्यांनाही आता त्याच प्रमाणात जागा हव्या आहेत। शिंदे गटातील नेते एक गोष्ट विसरतात की त्यांनी मोदींच्या मदतीने ज्या 18 जागा जिंकल्या तेव्हा त्यांचा पक्ष एकसंघ होता। आता त्याचे 2 तुकडे झालेत आणि त्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे। अजित पवारांकडे फक्त 1 खासदार आहे। त्यांनीही 10-12 जागांवर दावा सांगितलाय। 2019 ला देवेंद्र फडणवीसांकडे स्वतःच्याच पक्षाचे 105 आणि पाठिंबा देणारे 7-8 असे 110 पेक्षा जास्त आमदार होते। तरीही त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून मोठ्या मनाने एकनाथ शिंदेंना त्यांच्याकडे फक्त 40 ते 50 आमदार असताना मुख्यमंत्री पद दिलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री पद घेतलं। पुढील काळात अजित पवार भाजपसोबत आले आणि सरकारमध्ये सामील झाले। तेव्हाही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा अर्धा वाटा अजित पवारांना दिला। देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याशिवाय एकनाथ शिंदे कधी मुख्यमंत्री झाले असते का, किंवा इथून पुढे कधी होऊ शकतील का, याचा शिंदे गटातील नेत्यांनी विचार करावा असं आता बोललं जाऊ लागलंय। एकनाथ शिंदेंकडे फक्त 40 ते 50 आमदार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या त्यागाने आणि मेहरबानीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। त्यांच्या मुख्यमंत्री पदाला नैतिक अधिष्ठान आहे का, असा प्रश्न आता भाजप कार्यकर्त्यांकडून विचारला जाऊ लागलाय। त्याग फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपने करायचा आणि तुम्ही सत्तेतील वाटा त्यांच्या बरोबरीने मागायचा। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडे दुपटीहून जास्त आमदार असतानाही त्यांच्या बरोबरीने तुम्हाला मंत्रिपदही पाहिजेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदही पाहिजेत आणि लोकसभेच्या जागाही पाहिजेत। अशामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली आहे आणि लोक आता तसं बोलूनही दाखवत असल्याचं पाहायला मिळतंय।